नमस्कार, कप्पीज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज मी इथे दसरा विशेष थाळी केली आहे। त्यामध्ये दुधी हलवा केला आहे, शिवाय एक वेगळ्या प्रकारची बटाट्याची भाजी केली आहे। ती कशी केली आपण बघूया। दुधी हलवा करण्यासाठी मी इथे साधारण 1 किलो दुधी घेतला आहे। तो असा चिरून घेऊया आणि त्यानंतर त्याची सालं काढून घ्यायची। दुधी भोपळ्यापासून होणाऱ्या 2 रेसिपीज मी आधी माझ्या चॅनलवर अपलोड केल्या आहेत। एक रेसिपी म्हणजे दुधी भोपळ्याच्या मुठिया, शिवाय दुधी भोपळ्यापासून वडे, ह्या 2 रेसिपीज आहेत। त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। हे पहा, मी दुधी सोलून घेतलेला आहे आणि आता मी हा दुधी किसून घेणार आहे। आणि हा दुधी हलवा करताना मी त्यामध्ये खवा घालणार नाहीये। खवा न घालता मी दुधी हलवा करणार आहे। हे पहा, इथे दुधी किसून झालेला आहे। दुधी किसून झाल्यानंतर जो हा किस आहे तो ह्या कपाच्या मापाने आपण मोजून घेणार आहोत। तुमच्याकडे जर हा कप नसेल तर तुम्ही तुमच्या घरातील कोणत्याही वाटीने हा किस मोजून घेऊ शकता। आपल्याला साखरेचं प्रमाण त्याच्यावर ठरवायचं आहे, त्याच्यामुळे आपण ते मोजून घेतोय। आता मी पॅनमध्ये 4 चमचे तूप घालते आणि त्यानंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून परतवून घेणार आहे। ड्रायफ्रूट्स परतवून घेऊन बाजूला काढून घेणार नाही आहे, त्यामध्येच आपण दुधी घालायचं आहे। तो दुधी घालून मी व्यवस्थित परतवून घेणार आहे। हे पहा, मी जो किसला आहे तो दुधी सगळा आपण त्या पॅनमध्ये घालून घेऊया आणि पॅनमध्ये घालून व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। दुधी पॅनमधून परतवून झाल्यानंतर त्यावरती 5 मिनिटासाठी मी झाकण घालून ठेवणार आहे, कारण दुधीला साधारण थोडीशी वाफ लागली पाहिजे म्हणून। 5 मिनिटानंतर पहा, छान वाफ धरली आहे दुधीला। आणि आता ह्या स्टेजला आपण काय करायचं आहे, दुधीमध्ये आपण दूध घालणार आहोत। मी इथे अर्धा लिटर दूध गरम करून घेतलं होतं, त्यामधलं मी अर्ध घालणार आहे, म्हणजे एकूण पाव लिटर दूध घालणार आहे दुधीमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। मी इकडे दुधामध्ये शिजवून घेणार आहे, त्यामध्ये मी खवा नाही घालणार आहे। आणि आता त्याच्यावरती आपण 5 मिनिटासाठी झाकण घालून ठेवूया। 5 मिनिटानंतर झाकण काढून बघूया, दुधाला छान उकळी आलेली आहे। आणि पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचे आपण। आणि हे परतवून झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचे। हे दूध आटेपर्यंत आपण झाकण घालून ठेवायचे। 5 मिनिटानंतर बघा, पहिल्यांदा जे दूध घातलं होतं ते सगळं दूध आटलेलं आहे दुधीमधलं। आणि आता पुन्हा परतवून घ्यायचं आहे आपण। आणि हे परतवून झाल्यानंतर उरलेलं पाव लिटर जे दूध आहे ते सगळं दूध घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे। आणि पुन्हा त्याच्यावरती झाकण घालून घ्यायचं आहे। थोड्याने झाकण उघडून बघायचं आहे। हे पहा, दुधीमधलं दूध सगळं आटलेलं आहे। पण आता काय करायचं आहे, आपण दुधी चेक करून घ्यायचं आहे की शिजलाय की नाही ते। हे पहा, मी इथे दुधी चेक करते शिजलाय की नाही। अजून थोडंसं दुधी शिजायचं आहे, त्याच्यामुळे काय करायचं, आपण झाकण घालून थोडा वेळ ठेवून देऊया। हे पहा, थोड्या वेळाने मी झाकण उघडून बघते, दुधी छान शिजलेलं आहे आणि त्यातलं पाणीसुद्धा पूर्ण आटलेलं आहे। आता आपण अजून साखर घातलेली नाही आहे त्यामध्ये। मी इथे काय करणार आहे, 4 कप दुधी मोजून घेतला होता, त्याच्यासाठी मी 2 कप साखर घालणार आहे। ही 1 कप घातली आहे साखर आणि ती व्यवस्थित परतवून घेते। आणि ती साखर परतवून झाल्यानंतर आपण पुन्हा 1 कप साखर घालून घेणार आहोत आणि थोडीशी 2 चमचे वरती घालते साखर। आणि ही साखर पूर्ण एकत्र करून घ्यायची व्यवस्थित। आणि आता आपल्याला साखर घातल्यानंतर त्याच्यावरती झाकण घालून नाही ठेवायचे, साखर त्या दुधी हलव्यामध्ये मुरली पाहिजे। अशा प्रकारे आपण सतत ढवळत राहायचा आहे तो हलवा। हे पहा, केवढं पाणी सुटलंय। साखर घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करून घ्यायची आणि असं ढवळत राहायचं आहे। आणि आता थोड्या वेळाने आपण त्यामध्ये वेलची पावडर घालायची। वेलची पावडर घालून सुद्धा व्यवस्थित ढवळून घ्यायचे। अजून थोडंसं पाणी त्यामध्ये आहे, आपण हे परततच राहते आता शेवटपर्यंत। हे पहा, इथे दुधी हलवा तयार झालेला आहे। आणि आता मी बटाट्याची भाजी करायला घेते। आपण रेग्युलर बटाटेसारखे उकडून घेतो, उकडून घेऊन त्याची पिवळी भाजी करतो, पण मी आज वेगळ्या प्रकारची भाजी करते। बटाटे असे सोलून घ्यायचे आणि त्याचे असे क्यूबमध्ये तुकडे कापून घ्यायचे।
हे पहा, असे तुकडे करून घ्यायचे आणि ते पाण्यामध्ये घालून घ्यायचे। अशा प्रकारे मी सगळे बटाटे चिरून घेते। हे बघा, इथे मी सगळे बटाटे चिरून घेतले आणि आता ह्या बटाट्याला लावायला वाटण करायचे। ते वाटण करायला घेऊया आपण। मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या घालते आणि त्यानंतर 1 ते 1.5 इंचचं आलं असं बारीक तुकडे करून त्यामध्ये घालायचे आणि हिरवी मिरची, इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतल्या। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर मूठभर कोथिंबीर घातली आणि आता आपण त्याचं वाटण करून घ्यायचं। वाटण म्हणजे बारीक पेस्ट नाही करायचे, जाडी भरडी अशी पेस्ट करून घ्यायचे। ही पहा, अशी पेस्ट झाली आहे तयार। मी आता काय करते, ताटामध्ये ते बटाटे काढून घेते। थोडंसं पाणी निथळून घ्यायचं, पाणी नाही घ्यायचं। ह्या भाजीला थोडंसुद्धा पाणी लागणार नाही आहे। पहा, ताटामध्ये बटाटे काढून झालेले आहेत आणि आता जे मी वाटण केले ते वाटण त्या बटाट्याला लावून घेणार आहे। सगळं व्यवस्थित वाटण त्या बटाट्याला चोळून घ्यायचे। खूप छान लागते भाजी ही, करून बघा तुम्ही एकदा, मस्त लागते। आणि आपल्याला वाफेवरच करायची आहे भाजी। आता फोडणीसाठी मी 2 ते 2.5 चमचे तेल घालते। तेल कढल्यानंतर अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग घालते आणि नंतर 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालते। ती तडतडल्यानंतर व्यवस्थित परतवून घ्यायचे आपल्याला आणि त्यानंतर आपण काय करायचे, अर्धा चमचा हळद घालून घ्यायची। हळद घालून झाल्यानंतर आपण ज्या बटाट्याला मसाला लावला होता ते बटाटे त्या फोडणीमध्ये घालायचे आणि त्या बटाट्याचा मसाला ताटाला लागलेला असतो, शिवाय थोडासा मिक्सरच्या भांड्याला लागलेला असतो। आपण काय करायचे, एक साधारण 2 चमचे पाणी त्यामध्ये घालायचे। हे पहा, एवढंच, अगदी 2 चमचे पाणी तो मसाला काढण्यासाठी घ्यायचा आणि तो मसाला सुद्धा त्यामध्ये टाकायचा आहे। म्हणजे ह्या भाजीला एवढंच पाणी लागतं, ह्याच्यावर एक थेंबही पाणी आपण घालायचं नाही आहे। आपण ही भाजी वाफेवर शिजवायची आहे। आता ढवळून घ्यायचे व्यवस्थित आणि ढवळून झाल्यानंतर आपण काय करायचे, त्याच्यावर ताट झाकून ठेवायचे आणि ताटावरती पाणी घालायचे आणि थोड्या वेळाने ताट उघडून बघूया आपण। हे पहा, भाजीला छान वाफ लागलेली आहे। आपण व्यवस्थित भाजी परतवूया आणि पुन्हा त्याच्यावरती झाकण घालून ठेवायचे आपल्याला आणि चवीनुसार मीठ घालायचे। चवीनुसार मीठ घालून भाजी परतवून घ्यायची। भाजी परतवून झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती ताट झाकून ठेवायचे। ताटावर पाणी पुन्हा तसंच ठेवायचे। थोड्या वेळाने ताट उघडून बघूया आपण आणि भाजी परतवायची आपण। आणि आता इथे मी बटाटा शिजलाय की नाही चेक करते। अजून थोडासा बटाटा शिजायचा आहे आणि या स्टेजला आपण त्या भाजीमध्ये थोडंसं ओलं खोबरं घालायचंय। ओलं खोबरं घालून मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडा वेळ झाकण घालून ठेवायचे। हे पहा, इथे आपली बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। मी आता दसरा विशेष थाळी सर्व करते। त्यामध्ये मी इथे दुधी हलवा ठेवला आहे आणि आत्ताच तयार झालेली बटाट्याची भाजी ठेवली आहे आणि ही तुरीच्या डाळीची आमटी ठेवलेली आहे। त्या आमटीची म्हणजे हिरव्या मिरचीची आमटी आहे, त्याची रेसिपी मी आधी अपलोड केली आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता। चला तर मग, कशी वाटली दसरा विशेष थाळी? दसरा विशेष थाळीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।